सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असून शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तडकाफडकी पक्षाचा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एमआयएम कार्यकर्ते आणि सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली. शाब्दी यांच्या मजरेवाडी येथील निवासस्थानी इच्छुक उमेदवार आणि समर्थक कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती. शाब्दी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते नारा देत होते. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. या दरम्यान शाब्दिक यांनी माध्यमांशी सुद्धा अधिकृतपणे संवाद साधला नाही, परंतु रात्री 8च्या सुमारास मात्र त्यांनी सर्व माध्यमांना बोलवून आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का असे विचारले असता त्यांनी ते गुलदस्त्यातच ठेवले. 2 दिवसानंतर आपण निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. फिरदौस पटेल यांच्या एमआयएम प्रवेशानंतर हे घडले का अशा प्रश्नावरही त्यांनी नकार दिला. आपण पक्षाला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे या पदावर राहण्याची इच्छा नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. रविवारी एमआयएम पक्षाचे निरीक्षक अनवर सादात हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. यावेळी हॉटेल लोटसमधून बाहेर येताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची आणि शाब्दी यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. तो व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झाला आहे. अनवर सादात यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच शाब्दी यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नेमके त्या बैठकीमध्ये काय घडले हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय सूत्रांकडून अशीही माहिती मिळते की फारुख शाब्दी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोलापुरात काही नेत्यांसोबत 2-4 बैठका सुद्धा झाल्याचे समजते. कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची झालेली भेट ही बरेच काही सांगून जाते. त्यामुळे बागवान हे शाब्दी यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.